अकोल्यामध्ये आयकर विभागानं धाडी टाकलेल्या आहेत। कोठडी बाजारामध्ये आयकर विभागानं धाड टाकली आहे। तर नांदेडमध्ये झालेल्या छापेमारीशी कनेक्शन असल्याची माहिती आहे। नांदेडमध्ये कालच छापेमारी झाली होती आणि आता अकोल्यामध्ये सुद्धा धाडी टाकलेल्या आहेत। तर नांदेडमध्ये जी कारवाई झालेली आहे, जी छापेमारी झाली होती, त्याचं हे अकोला कनेक्शन समोर येताना दिसतंय। कुरिअरच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा संशय आहे आणि त्याच प्रकरणामध्ये आता आयकर विभागाकडून अकोल्यामध्ये सुद्धा छापेमारी सुरू आहे। तर कुरिअर कंपन्यांच्या आयकर विभागाकडून या कंपन्यांची तपासणी केली जात असल्याचं कळतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? काल नांदेडमध्ये छापेमारी झाली होती आणि आज अकोल्यामध्ये छापेमारी होताना दिसतेय। कुरिअरच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या छापेमारी विषयीचे? नक्कीच नांदेड येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आज नागपूर आयकर विभागाने पहाटे अकोल्यात सुद्धा छापा टाकला आहे। अकोल्यातील सुप्रसिद्ध अशोकराज अंगाडिया या कुरिअर सेंटरवर हा छापा टाकण्यात आला आहे। या अंगाडिया सर्व्हिस संचालक निमेश ठक्कर आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठक्कर यांनी अनेक दिवाळखोर निघालेले कारखाने विकत घेतले आहेत। आज या अचानक मानण्यात आलेल्या छाप्यामुळे बड्या उद्योगपतींचे मात्र धाबे दणाणले आहेत। या कारवाईत नेमकं काय आढळून आलं याची माहिती सध्या मिळाली नसून आयकर विभागातर्फे ही कारवाई अद्यापही सुरू आहे। सारा निश्चितच अमोल, जे आता या शहरांमधले टियर 2 किंवा टियर 3 असलेले जे शहरं आहेत तिथले उद्योगपतींचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळते। कारण नांदेडमध्ये काल कारवाई झाली होती आणि त्यानंतर आता अकोल्यामध्ये आयकर विभागाची धाड पडलेली आहे। यातून नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।